संगीताने अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं असतं आणि आता ती स्वतःला काडी लावणार असते. मित्रांनो, संगीता आता तिचं आयुष्य संपवणार आहे. आबांनी आणि कलाने कंडी करून अद्वैतला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. तर मित्रांनो, नैनाचं कलावर प्रेम आहे, पण मित्रांनो आजच्या मालिकेतील हे ट्विस्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल. त्यामुळे आपला शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच, पण सोबत लाईक देखील करा. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सकाळी सकाळी कला ही किचनमध्ये काम करत असते आणि अद्वैत पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येतो आणि कलाकडे बघत तो मनामध्ये म्हणत असतो की काय करू मी या खरेचं, मला तर इतका राग येतो ना हिचा, पण काय करणार. आबांसमोर हिच्यासोबत मनमोकळेपणाने भांडूही शकत नाही आणि आई पुढे काही बोलूही शकत नाही. सगळीकडनं मात्र माझीच कोंडी होतीये आणि हे सगळं ना ह्या खरेमुळे होतंय. त्याच वेळी रजनी अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तुझं तोंड आलंय ना, थांब मी तुझ्यासाठी ग्लिसरीन आणून देते. माझ्या रूममध्येच आहे ग्लिसरीन, मी तुझ्यासाठी आणून देते, तू एकदा लाव म्हणजे तुला तिखट नाही लागणार. मग अद्वैत म्हणतो की नाही नाही काकू, ठीक आहे मी आता, आणि ही खरे आहे ना, ही देईल ना मला काहीतरी गोड खायला. रजनी म्हणते की अच्छा, म्हणजे आता असं आहे का, ग्लिसरीनपेक्षा बायकोच्या हातचं गोड खाण्याचा जालिम उपाय वाटतं. बरं बरं, चालू द्या तुमचं, असं म्हणून रजनी आता स्टोरूम मध्ये निघून जाते. मग अद्वैत कलाला आता जाब विचारतो की मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. कला म्हणते की काय मुद्दाम करतीये. अद्वैत म्हणतो की मगाशी नाश्त्याच्या टाइमला फक्त माझाच उपमा तिखट होता, बाकी सर्वांना उपमा अजिबात तिखट लागला नाही, मला एकट्यालाच उपमा तिखट लागला. याचं कारण सुद्धा तूच होतीस ना, तू मुद्दाम माझा उपमा तिखट बनवलास ना. तर कला म्हणते की हो. पण काय रे, तुला कसं काय कळलं हे. अरे काय झालं माहितीये का, मी तुझ्या प्लेटमध्ये ना एक्स्ट्राचा ठेचा काढून ठेवला होता आणि तुझं माझ्याकडे लक्ष होतं, परंतु काय सगळ्यांसमोर मात्र तू थोडीच बोलू शकत होता आणि सर्वांसमोर तो ठेचा खाऊन टाकला. अद्वैत म्हणतो की खरे, ही सरळ सरळ फसवणूक आहे हा. कला म्हणते की बापरे, ही फसवणूक आहे, जा तुला जे काही करायचंय ना ते कर. अद्वैत कलाला म्हणतो की का ग, का वागतेस तू माझ्यासोबत असं. कला म्हणते की काही नाही रे अद्वैत, फक्त तुला एका म्हणीचा अर्थ समजावायचा होता, जशास तसे. आता तू माझ्याशी असं वागायचा ना, मग मी सुद्धा तुझ्याशी असंच वागणार. म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझे हे डावपेच आहे, ठीक आहे, तुला जसं वागायचं तसं तू वाग, मला जसं वागायचं तसं मी वागतो. आता अद्वैत आणि कला बोलत असताना आबा तिथे येतात. आता अद्वैतची पाठ आबांकडे असते, त्यामुळे अद्वैतला आबा काही दिसत नाही आणि कला लगेच म्हणते की आबा तुम्ही. त्यावेळी अद्वैतला असं वाटतं की कला त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि मुद्दाम हे सगळं बोलतीये. मग अद्वैत कलाला म्हणतो की बस कर तुझी नाटकं. तुला काय वाटलं, तू म्हणशील की आबा तुम्ही आलात आणि असं म्हटल्यावर तुझ्या नाटकांना मी काय बळी पडेल. असं अजिबात होणार नाही, मला माहिती तुझा नाटकी स्वभाव आणि तुझ्या नाटकांना तर मी कधीच बळी पडणार नाही. त्याच वेळी आबा अद्वैतला आवाज देतात की अद्वैत, आणि मग अद्वैतला कळतं की अरे बापरे, खरंच आबा आलेत की काय. अद्वैत मागे वळून बघतो तर आबा पुढे उभे असतात आणि मग आबा अद्वैतला म्हणतात की काय रे अद्वैत, अजून तू उपम्याचं विसरला नाहीयेस का. अद्वैत तर पूर्ण पलटी मारतो आणि म्हणतो की नाही आबा, असं काही नाहीये, मी तर तिला सांगत होतो की चूक तिची नाहीये, चूक माझी आहे. आता अद्वैतला काय बोलावं आणि काय नाही कळत नसतं, त्यामुळे अद्वैत तिथून पळ काढण्यामध्ये शहाणपणा समजतो. अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. मागे आबा आणि कला एकमेकांकडे बघून खूप हसत असतात. इकडे राहुल, रोहिणी आणि नैना हे तिघे जण बसलेले असतात. रोहिणी नैनाला सांगत असते की नैना हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, जेव्हा तू डॅडचं मन जिंकशील ना, तेव्हा या कलाचं महत्व आपोआप घरातून कमी होईल. परंतु तुझ्या ह्या कामामध्ये जर सरोज वहिनी तुझ्या सोबत असेल ना, तर त्यामुळे तुझं काम आणखी लवकर होईल आणि त्यामध्ये तुला एक वेगळी ताकद सुद्धा भेटेल. आणि मला एक गोष्ट चांगलीच माहितीये की सरोज वहिनीला कला कधीच आवडू शकत नाही. हे बघ, जर आपल्याला शत्रूला मात द्यायची असेल ना, तर त्याची चारही बाजूंनी आपल्याला कोंडी करता आलीच पाहिजे. मग नैना रोहिणीला म्हणते की कम ऑन मॉम इन लॉ, अहो तुम्ही शत्रू वगैरे काय म्हणताय, म्हणजे कला माझी शत्रू नाहीये आणि कला माझी बहीण आहे, शत्रू वगैरे असं का म्हणताय तुम्ही, आणि कारण नसताना मी उगाचच कशाला असं वागेल तिच्यासोबत. राहुल मनामध्ये म्हणत असतो की ह्या मम्माचं नक्की काय चाललंय आणि कशाला ही या नैनाच्या इतकी मागे चालली आहे आणि कशाला नैनाच्या मागे लागली आहे, नक्की हिच्या डोक्यात प्लॅन तरी काय आहे की ह्या बिंडोक नैनाच्या मागे लागते ती. रोहिणी नैनाला म्हणते की अगं, तुझ्या मनात कलाविषयी अजिबात वाईट नसेल ही गोष्ट मला चांगली माहिती आहे, पण तिच्या मनातही तुझ्याबद्दल वाईट नसेल ही गॅरंटी तू देऊ शकतेस का. म्हणजे बघ ना, ती तुला या घरामध्ये कधीच मोठं होऊ देणार नाही.
आता तुला आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर सरोज वहिनी आणि रजनीमध्ये जो काही फरक आहे ना, तो तुमच्या दोघींमध्ये पुढे दिसायला लागेल. राहुल मनामध्ये म्हणत असतो की अगं मम्मा, तू काय करतेयस? ही मुलगी कधी आपल्यावर पलटेल ना, तुलाही कळणार नाही. आणि तू हिच्यावर विश्वास नको टाकूस, हिला तू विश्वासात घेऊच नको, त्या लायकीची नाहीये ही. मला आता काहीही करून मम्माशी या विषयावर बोलावंच लागेल. रोहिणी नैनाला म्हणते की नैना, तू एक गोष्टीचा विचार कर. आता एवढी मोठी संपत्ती तिला भेटलीये आणि तेही सगळं आयतं, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करेलच किती. प्रॉपर्टी हडपण्याचा तिचा काहीतरी प्लॅन असेलच ना. हे बघ, तुला जर हे सगळं तुझ्या हाताशी हवं असेल तर मात्र तुला सरोज वहिनीला स्वतःच्या हाताशी धरावंच लागेल. तितक्यातच राहुलला एक कॉल येतो आणि मग कॉल घेण्यासाठी राहुल हा बाहेर गेलेला असतो. तर रोहिणी नैनाला म्हणते की नैना, तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? माझा कन्सर्न काय आहे समजतोय ना तुला? नैना म्हणते की हो, समजतंय मला तुम्ही काय बोलताय ते. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर तुम्ही ठरला आहात भाग्यवान दर्शक, कारण तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला एक छान अशी कमेंट करायची आणि कमेंटच्या शेवटी लय भारी हा शब्द लिहायचा आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या कोणाच्या पूर्ण असतील तो ठरू शकतो पैठणी स्पर्धेसाठी स्पर्धक. तर मागच्या हप्त्यामध्ये पैठणी विनर ठरलेली आहे अनिता खेडकर. आणि तुम्हाला सुद्धा अनिता खेडकर यांच्याप्रमाणेच पैठणी जिंकण्याचा चान्स मिळालाय. त्यामुळे तुम्ही वाट कसली बघताय? लगेचच व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, छान अशी कमेंट करून कमेंटच्या शेवटी लय भारी हा शब्द लिहा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्याने कोणी हे सगळं कंप्लीट केलेलं असेल फक्त आणि फक्त तोच विनरच्या स्पर्धेत असेल. धन्यवाद. इकडे बेडरूममध्ये कला तिचे डिझाईन्स करत असते आणि मन लावून तिचं काम करत असते. त्याच वेळी अद्वैत इथं अतिशय रागात येतो आणि कलाला बोलायला सुरुवात करतो की हे बघ, खरे मी अजिबात विसरणार नाही हा. तू आबांसमोर मगाशी काय केलं ते, तुला काय वाटलं की तू सगळं काही करशील आणि मी ऐकून घेईल? कधीच ऐकून नाही घेणार. आणि कला ती अद्वैतची बग ऐकून आता तिचे कानच बंद करून घेते. मग त्यावेळी कलाला आता संगीताचा फोन आलेला असतो. कलाने संगीताचा फोन रिसिव्ह केलेला असतो. अद्वैतला म्हणते की आता गप्प बसा, माझ्या आईचा फोन आहे, मला आता अजिबात डिस्टर्ब करायचा नाही आणि माझ्या मागे अजिबात आता भुनभुन लावायची नाही, असं कला अद्वैतला स्पष्टपणे सांगते. अद्वैत तेव्हा ऐकून घेतो आणि मग संगीताने हे सगळं कलाचं बोलणं ऐकलेलं असतं. मग संगीता कलालाच बोलू लागते की काय ग, असं कसं जावई बापूंसोबत बोलतेस तू? असं बोलते ना, इतकं एखाद्याला टोचून बोलते ना की एखादा जीव देईल. तर कला म्हणते की अगं आई, त्याचं वागणं आणि बोलणं अजून पाहिलं नाही आहेस तू. त्याचं आणि वागणं बोलणं बघशील ना तर तो किती टोचून बोलतो ना, त्याच्या टोचून बोलण्याने कोणाचा तरी जीव जाईल. जाऊ दे ग आई, मी तर मान्य केलंय ग की तुला फक्त तुझ्या जावई बापूंचाच पुळका येतो. जाऊ दे हे सगळं, मला सांग की तू मला का फोन केलायस? संगीता म्हणते की हो, ते तर राहूनच गेलं. अगं, पितृपक्ष सुरू आहे ना, तुझ्या काकांचे पित्र घालायचेत आपल्याला आणि श्राद्ध घालायचंय, तू येशील ना? कला म्हणते की अगं आई, तू असं का विचारतीये? अर्थात मी येईल. हे बघ, बाकी कशालाही मी नाही म्हणू शकते, परंतु या गोष्टीला मी नाही कधीच म्हणू शकत नाही. आई, अजूनही मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. तो दिवस आठवला ना तर अजूनही खूप त्रास होतो आणि मला रडायला सुद्धा येतं. इतकी वर्ष झाली तरी आपल्या काकांना न्याय मिळाला नाहीये. जाऊ देत ना, निदान आपण हे सगळं तरी त्यांचं व्यवस्थित करूया. ठेवते मी फोन, असं म्हणून कला फोन ठेवते. तर आता काकांचा विषय निघाल्यामुळे कलाला थोडं वाईट वाटलेलं असतं. काकांची आठवण येत असते आणि त्या आठवणीमध्ये कला आता पूर्णपणे शांत झालेली असते. काकांचाच ती विचार करत असते की काकांना अजून न्याय नाही मिळालाय. आणि त्यावेळी अद्वैत तिला म्हणत असतो की झालं तुझं, झालं? ठीक आहे, मगाशी काय म्हटली तू की मला माझ्या आईचा फोन आहे, मागे भुनभुन करू नकोस. आता बोललीस ना आईसोबत, आता तुला माझं ऐकावं लागेल. हे बघ, तू आबांसमोर जे काही वागली आहे ना त्याचा मी बदला घेणार आहे. मी अजिबात ती गोष्ट विसरणार नाहीये. मात्र शांतच असते, ती अद्वैतला काहीच बोलत नाही. आणि मग अद्वैत कलाकडे बघतो तर कला एकदम शांत बसलेली असते. मग अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, तू मला असं इग्नोर नाही करू शकत. मग कला अद्वैतला म्हणते की हे बघ, प्लीज तू मला एकटं राहू देशील, मला प्लीज आता कोणाशीच बोलायचं नाहीये. अद्वैत म्हणतो की वा वा वा, ग्रेट, एकदम ग्रेट. मध्येच म्हणायचं की आता मला कोणाशी बोलायचं नाहीये, मध्येच म्हणायचं की माझ्या मागे भुनभुन लावायची नाही, मध्येच म्हणायचं की मला तुझ्याशी बोलायचंय. त्यानंतर मग मी बोलायला लागलो तर माझ्याकडे दुर्लक्ष करायचं.
तुला काय वाटतं खरे नक्की की या घरामध्ये राहून या घराचा सगळा कंट्रोल तू तुझ्या स्वतःच्या हातात ठेवणार आहेस का? इज इनफ. आता मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचं. मग कलाला खूप राग येतो. कलाही खाली उतरते आणि म्हणते की काय काय ऐकायचं तुझं? काय रे अद्वैत चांदेकर, सगळी श्रीमंत माणसं तुझ्यासारखीच असतात का, पैशांनी माजलेली, इतरांच्या भावनांना अजिबात किंमत न देणारी आणि कोणीही गरिबाने काहीही केलं तरी त्याला त्याची किंमत देणारी? नक्की तुम्हाला काय वाटतं रे की पैसे फेकले तर काहीही विकत घेता येतं का? अद्वैत म्हणतो की तुझ्या काही डोक्यावर परिणाम वगैरे झालाय काय? काही पण काय बोलतीयस तू? आणि तुला ही असं असंबंध बडबड ही तुला करण्याची सवय आहे का लहानपणापासून? कला म्हणते की हे बघ, मी काही असंबंध बोलतच नाहीये. जे काही आहे ते मी बरोबरच बोलतीये. खरं तर तुमच्यासारख्या गर्भश्रीमंत माणसांना फक्त आणि फक्त पैशांचीच भाषा कळते. की तुम्हाला काय वाटतं, पैसा फेकला म्हणजे वाटेल ते तुम्ही करायला मोकळे आणि वाटेल त्या गोष्टी तुम्हाला करता येतात? मग तुम्हाला काय वाटतं, एखाद्याचा जीवही तुम्ही विकत घेऊ शकता का? तर अद्वैतला काही कळतच नाही की ही कला नक्की विषयामध्ये दुसरे फाटे का फोडतीये आणि विषय काय होता आणि ही गरीब आणि श्रीमंतावर कशी काय आली? मग कला अद्वैतशी काही न बोलता आता तिथून रागाने निघून जाते. तर अद्वैत मागे म्हणत असतो की हिला काय मध्ये मध्ये झटके येतात का? कधी ही मुलगी काय बोलेल, कसं वागेल, काय करेल हिचं काहीही सांगता येत नाही. इकडे नैना ही रोहिणीला म्हणते की मला वाटतंय की मॉमिनला तुम्ही अगदी बरोबर बोलताय आणि तसंही एखाद्या समोर नुसतं हांजी हांजी करण्यामध्ये मला काही पण इंटरेस्ट नाहीये. रोहिणी म्हणते की हो ना, आणि त्यातल्या त्यात ती कला बऱ्याच साऱ्या गोष्टी फक्त लोकांचं मन जिंकण्यासाठी करत असते. म्हणून तर ती लोकांच्या गुड बुक्स मध्ये आहे आणि एकीकडे तू आहे. तुला जसं हवं तसं तू वागतेस. कारण काय आहे माहितीये का नैना, तुझा जो स्वभाव आहे ना, तुझा स्वभाव हा स्वाभिमानी आहे. आणि तुझी जी बहीण आहे ना, तिला काय म्हणता माहितीये का, बांडगुळ. आणि कसं आहे नैना, लोकांना स्वाभिमान जपणारी माणसं नको असतात ग. अगं मी नोटीस केल्यात तुझ्या काही गोष्टी, आणि जर तुला एखादी गोष्ट नाही पटली ना तर तू डायरेक्ट तोंडावर बोलून मोकळी होतेस. परंतु तुझी बहीण मात्र अजिबात तशी नाहीये बरं का. सांभाळून राहा तिच्यापासून, कारण महा चॅप्टर आहे ती. त्याच वेळी तिथे कला येते. त्या रोहिणीची पाठ ही कलाकडे असते, त्यामुळे रोहिणीला काही कला दिसत नाही. मग नैना आता खुणावून रोहिणीला सांगते की कला आली आहे. त्यामुळे रोहिणी घाबरते की कलाने काही ऐकलंय की काय. मग कला त्या दोघींकडे येते आणि म्हणते की सॉरी, पण तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी नंतर येते हवं तर, असं म्हणून कला तिथून निघालेली असते. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं नाही, अगं आम्ही असं सहजच बोलत होतो, मी तर तिच्या तब्येतीची चौकशी करत होते. ठीक आहे, तुम्ही दोघी जणी बोला, मी आलेच, असं म्हणून आता रोहिणी तिथून निघून जाते. तर नैनाला म्हणते की ताई अगं उद्या काकांचं श्राद्ध आहे, त्यामुळे आपल्या दोघींनाही घरी बोलवलंय. मग नैना लगेच कलाला म्हणते की कला, आता एकच गोष्ट मी तुला किती वेळा सांगायची ग, अगं मला नाही यायचंय तिकडे, तू माझी कंडिशन तर बघतीये ना. हे बघ, मी इकडे खूप कम्फर्टेबल आहे आणि उगाच तिकडे येऊन मला स्वतःला त्रास अजिबात करून घ्यायचा नाहीये. आणि आता मला इकडची सवय झाली आहे, मला तिकडे राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. एकतर तिकडे एसी नाहीये आणि मला आता एसी मध्ये राहण्याची सवय लागली आहे. कला म्हणते की अगं ताई, पण घरी कार्य आहे म्हणून तर आई बोलवतीये ना, चल ना प्लीज, आई बाबांना सुद्धा खूप बरं वाटेल. तर नैना म्हणते की हे बघ, तसंही मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला ऑलरेडी दिली आहेत, त्यामुळे प्लीज आता तू सारखं सारखं माझ्या मागे लागू नकोस. आणि प्लीज आता तू निघून जा बरं, मला थोडा रेस्ट करायचा आहे. आता नैना नाही म्हटल्यामुळे कला मात्र तिथून निघून जाते. त्यानंतर कला ही किचनमध्ये जाते. पटपट किचनचं सगळं काम आवरते आणि किचनमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून ठेवते. त्यानंतर रूममध्ये येते, तिची गादी वगैरे फोल्ड करते, कपाट्यामध्ये ठेवते. मग ती घड्याळात बघते तर 10:30 वाजलेले असतात. मग ती विचार करू लागते की अरे बापरे, 10:30 वाजलेत, मला यावेळी निघायला हवं होतं, मला तर 10लाच निघायचं होतं. मग कला आता पटपट आवरू लागते आणि मग ती अद्वैतला म्हणते की चांदेकर ऐक ना, तू पेढीवर निघालायस का? तर अद्वैत म्हणतो की हो. मग कला त्याला म्हणते की ऐक ना, तू जर पेढीवर निघाला असशील तर प्लीज तू मला माझ्या माहेरी सोडशील का रे, मला खूप गरज आहे लवकर जाण्याची. मग अद्वैत तिला म्हणतो की एक काम कर, रिक्षाने जा. कला म्हणते की अरे रिक्षाने जायला खूप वेळ लागेल. अद्वैत म्हणतो की मग कॅबने जा ना, आता प्रत्येक ठिकाणी तुला मीच का हवाय. अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, तू प्लीज वाकडं बोलू नकोस आणि मला आता अजिबात वाद घालायचा नाहीये. आणि तसंही घरातले सगळे कामं करण्यामध्ये माझा वेळ गेलाय, त्यामुळे तुझी जबाबदारी आहे की तू मला वेळेत माझ्या माहेरी पोहोचवशील. पण प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते की तू प्लीज मला सोडशील का? तर अद्वैत तिला म्हणतो की का काही जबरदस्ती आहे का तुला सोडवण्याची?
नाही सोडणार, चल मी तुला तुझ्या घरी, काय करशील असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. तर कला मागे म्हणत असते की असा कसा आहे हा, आता बघच मी काय करते ते. तर इकडे हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात. त्याच वेळी रजनी तिथे येते, नैनासाठी दूध घेऊन आलेली असते. मग आबा रजनीला विचारतात की काय ग रजनी, सोहम कुठे दिसत नाही, कुठे बाहेर गेलाय का? तेव्हा रजनी सांगते की हो, तो बाहेर गेलाय, त्याचं काहीतरी काम होतं. अहो हल्ली तर बऱ्याच वेळा तो जेवायला सुद्धा घरी नसतो. आबा म्हणतात की अगं हेच तर वय आहे त्याचं, आणि जोपर्यंत त्याच्यावर कुठली जबाबदारी पडत नाही तोपर्यंत करू दे की मज्जा त्याला. एकदा की जबाबदारी अंगावर पडली की कामामध्येच त्याचं सगळं लक्ष असेल, मग काय एन्जॉय करायला जास्त टाइम भेटत नाही. आता करू दे काय एन्जॉय करायचं त्याला. आबा अद्वैतला विचारतात की बरं अद्वैत, तुझं काम कसं चाललंय, स्वामीनाथन खुश तर आहे ना? बरेच दिवस झाले की काही बातमी नाही त्यांच्याबद्दल. तेव्हा अद्वैत सांगतो की आबा आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे. आबा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे आणि त्या आपल्या कामावर खूपच खुश आहेत. त्यांना हव्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेत डिलिव्हर पण होतात. मग आता कलाने एक युक्ती केलेली असते. कला मस्तपैकी आवरून वगैरे आलेली असते खाली, आणि मग मुद्दा मस्ती अद्वैतला सगळ्यांसमोर म्हणते की बरं चल, माझं आवरून झालंय, येतोस ना तू आता? आता अद्वैत एकदम तोंडावर पडलेला असतो आणि तो कलाला म्हणतो की म्हणजे? तर कला म्हणते की अरे म्हणजे काय अद्वैत, अरे तूच तर मला म्हणाला होता ना की मी तुला घरी सोडतो म्हणून, अरे आता इथल्या इथे गोष्टी काय विसरतोस तू? अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, मी असं काहीच म्हटलेलं नाहीये. मग कला म्हणते की कसं आहे अद्वैत, गेल्या काही दिवसापासून तू माझ्याशी किती चांगलं वागतोयस, त्यामुळे कदाचित मला भासच होत असेल. कला हे सगळं मुद्दाम बोललेली असते. आता अद्वैतला क्लिक झालेलं असतं की अरे बापरे, आपल्याला चांगला नवरा प्ले करायचा आहे, कारण आबासमोर बसलेले आहेत. मग अद्वैत लगेचच त्याची भाषा बदलतो आणि म्हणतो की एक मिनिट, हा तू बोलली होतीस तुला तुझ्या माहेरी जायचंय ना, मी तुला सोडवतो की. मग अद्वैत आता तिथून निघून गेलेला असतो. तर मग कला आता आबांना म्हणते की आजोबा येते मी. आबा तिला सांगतात की ठीक आहे, सावकाश जा. आणि मग कला आता तिथून निघते. तर बाहेर अद्वैत हा गाडीजवळ उभा असतो आणि त्याला कलाचा खूप राग आलेला असतो. त्याला कलाला घेऊन तिच्या माहेरी अजिबात जायचं नसतं, परंतु तिने आबांसमोर बोलून आता अद्वैतकडूनच वदवून घेतलेलं असतं की चल मी तुला सोडतो म्हणून. कला आता गाडीकडे येते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की हे सगळं तू मुद्दाम केलंस ना आबांसमोर? कला म्हणते की हो, अर्थात केलं मी तसं. तर अद्वैत म्हणतो की का केलंस तू असं? कला म्हणते की आता तू तर मला सरळ उडवून लावलं होतंस, मग माझ्याकडे दुसरा ऑप्शन कुठला होता? हाच तर होता. तू तर डायरेक्टली हुकूमच सोडायला लागला माझ्यावर. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमच्याकडे नीट समजून सांगण्याला हुकूम सोडणं असं म्हणतात का? कला म्हणते की हे बघ, मी काही हुकूम वगैरे सोडलेला नव्हता, आणि प्लीज मला तुझ्यासोबत आता अजिबात वाद घालायचा नाहीये. तू आता मला माझ्या घरी सोडणार आहेस का, की मी आता आजोबांना विचारू की रिक्षाने जाऊ की कॅबने जाऊ म्हणून? मग अद्वैत कलाला म्हणतो की खरंच तुझ्यासारखा पार्टनर ना कोणालाच मिळायला नको. कला म्हणते की हो, अगदी माझ्या मनातलाच बोलला. मग कला आणि अद्वैत दोघंही आता गाडीमध्ये बसतात आणि निघतात. तर इकडे संगीता घरात काम करत असते. त्याच वेळी तिथे सोहम आणि काजल खूप सारे सामान घेऊन येतात. काजलने सोहमच्याही हातात काही पिशव्या दिलेल्या असतात आणि दोघंही तिथून येत असतात. त्यावेळी संगीता बघते की सोहमरावांनी काही पिशव्या उचलल्याय. लगेचच संगीता जाते, सोहमच्या हातातून त्या पिशव्या घेते आणि म्हणते की अहो सोहमराव, तुम्ही कशाला हे सगळं करताय? आणि काय ग काजू, तुला कळतंय का, तू त्यांना कशाला कामं सांगतेस? मग संगीता सोहमला विचारते की सोहमराव, तुम्ही काही पैसे वगैरे तर नाही ना खर्च केले? मग सोहम संगीताला म्हणतो की हो इट्स ओके, आणि काय फरक पडतो मी जर पैसे खर्च केले तर? आणि ते म्हणतात ना की मित्रच मित्राच्या कामी येतो, तसंच काहीतरी. आज मी माझ्या मित्राच्या कामी आलोय तर उद्या माझा मित्र माझ्या कामी येईल. मग तो काजलला विचारतो की काय मित्रा, बरोबर बोलतोय ना मी? तर काजल म्हणते की सव्वाल मित्रा. तर काजलचं ते टपोरी बोलणं ऐकून संगीता तिला मारायचा धाक दाखवत असते. काजल संगीताला म्हणते की अगं आई, तू कशाला टेन्शन घेतीये, आणि आमच्यामध्ये आम्ही पैशांचे व्यवहार बघून घेऊ, तू नको काळजी करूस. संगीता पुटपुटत असते की नाही थांब, मी तुला नंतर बघते, पैशांची व्यवहार करायला निघालीये. संगीता सोहमला म्हणते की बरं मी एक काम करते, तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येते. आणि काजलला ती सांगते की कलाताईला फोन कर, 10 वाजताच येणार होती ती, आता 10:30 वाजलेत. मग काजल आता कलाला कॉल करते. त्यावेळी कला अद्वैत सोबत गाडीतच असते. काजल कलाला विचारते की काय ग तायडे, 10 वाजेपर्यंत येणार होतीस ना, तू अजून निघाली नाहीयेस का? कला म्हणते की काय नाही अगं, 5 मिनिटातच आम्ही पोहोचू, आणि अद्वैतही आहे माझ्यासोबत. काजल म्हणते की अच्छा अच्छा ठीक आहे, या मग तुम्ही आरामात. काजल आता फोन ठेवते आणि काजल सोहमला सांगते की ते लोक पोहोचताय 5 मिनिटात. सोहम विचारतो की ते लोक म्हणजे कोण? काजल म्हणते अरे तुझा डेंजर दादा, तोच येतोय कलाताईला घेऊन. सोहम म्हणतो की काय, अद्वैत दादा येतोय?
तर काजल म्हणते की हो. त्याच वेळी संगीता येते आणि म्हणते की काजल काय चाललंय ग तुझं? डेंजर दादा काय म्हणतीयस? डेंजर दाजी म्हण. आणि पुन्हा एकदा डोक्याला हात लावते आणि नंतर म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की दाजी म्हण त्यांना, दाजी आहेत ना तुझे ते? काजल म्हणते की आई यार आपण काय ग वाकडं बोललोय, आणि आता तो डेंजर आहे म्हटल्यावर त्याला डेंजर दादाच म्हणणार ना. आणि बघ एकदा सोहमकडे बघ, फक्त त्या दादाचं, डेंजर दादाचं नाव नाही घेतलं तर कसा थरथर कापतोय. मग आता यावर मी काय बोलणार? डेंजर दादाच बोलणार ना, म्हणून डेंजर दादा बोलले मी. संगीता परत काजलला मारते आणि म्हणते की काय बोलली परत? डेंजर दादा? पहिल्यांदा दाजी बोल. मग काजल म्हणते की डेंजर दाजी. मग संगीता पुन्हा एकदा काजलला फटका मारते आणि म्हणते की दाजी म्हण बरं. मग काजल आता दाजी म्हणते. सोहम त्या दोघींना म्हणतो की ऐका ऐका थांबा, तुमचं हे चालू द्या, मी येतो. मग संगीता म्हणते की अहो पण तुम्ही कुठे चाललात? अहो मी तुमच्यासाठी चहा ठेवलाय, तो तरी घेऊन जा. सोहम म्हणतो की नाही हो, मला आता चहा वगैरे प्यायला अजिबात टाइम नाहीये, आणि जर दादाने मला इथे बघितलं ना तर तो माझ्यावर खूप रागवेल, आणि प्लीज दादाला आणि वहिनीला अजिबात सांगू नका की मी इकडे आलो होतो. संगीता अद्वैतला म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका, तुमचे अद्वैत दादा आता खूप बदललेत, आता चांगले झालेत ते. मग सोहम म्हणतो की अहो ते काय माझ्यासाठी नाही चांगले झाले, ते कला वहिनीसाठी चांगले झालेत. त्यानंतर आता सोहम तिथून निघून गेलेला असतो, तर संगीता ही काजलला मारत असते, फटके देत असते आणि म्हणत असते की जर दाजी नाही बोलली ना मग सांगेल तुला, दाजी बोल बरं पहिल्यांदा. तरी सुद्धा काजल डेंजर दाजीच म्हणत असते आणि अजून संगीताचा मार खात असते. तर सोहम आता तिथून निघून गेलेला असतो. त्याच वेळी तिथे अद्वैत आणि कलाही आलेले असतात. कला गाडीच्या खाली उतरते आणि अद्वैतला ती विचारते की काय रे अद्वैत, तू आतमध्ये येणार नाहीयेस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कशाला आतमध्ये येऊ आणि माझा काय संबंध त्याच्याशी, आणि तुझ्या काकांचा श्राद्ध आहे ना त्याच्यात मी कशाला येऊ, आणि हे बघ मला ऑलरेडी खूप कामं असतात, त्यामुळे प्लीज माझ्या डोक्याला अशी भणभण करत जाऊ नकोस. कला म्हणते की नाही मी फक्त विचारलं तुला, नाहीतर परत उलटा बोंबलशील की मला विचारलंच नाही म्हणून, कारण कधी कधी तुला चांगलं वागण्याची खूपच खुमखुमी येते ना. आता त्याच वेळी संगीता ही बाहेर आलेली असते आणि तिचं लक्ष कलाकडे जातं. मग संगीता आता दारामध्ये उभी असते. बरं झालं तुला एकदाचं कळलं आणि या गोष्टीतून मी मुक्त तरी झालो, नाहीतर सगळ्या गोष्टी मला ओढून ताणूनच करायला लागायच्या. निदान या सगळ्यातून माझी सुटका तरी झाली, मला मनमोकळेपणाने भांडता तरी येतंय. कला म्हणते की अद्वैत, जेव्हा देव, माया, प्रेम, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वाटत होता ना तेव्हा तू काय करत होतास रे? मला माहितीये ना, तेव्हा पण तू वादच घालत असशील. अद्वैत कलाकडे रागाने बघतो आणि म्हणतो की झालं का तुझं? तर कला म्हणते की हो झालं. अद्वैत म्हणतो की मग जाऊ मी? कला म्हणते की जा. मग अद्वैत आता तिथून निघून जातो. मग कला ही घरी आलेली असते. श्राद्ध हे आटोपलेलं असतं, नैवेद्य वगैरे दाखवला जातो. मग आता कला काकांच्या फोटो समोर येते, काकांच्या फोटोच्या पाया पडते. घरात सगळीकडे शांतता पसरलेली असते. मग आता कला तिथे येऊन बसते. तिला टेबलवर एक चॉकलेट दिसतं. मग कला म्हणते की अरे हे चॉकलेट कोणी आणलं? तेव्हा संगीता सांगते की अगं वाण्याकडे गेले होते ना सामान आणण्यासाठी, तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते सुट्टे द्यायला, म्हणून त्याने ही चॉकलेट दिली. मग त्यावेळी कला तिच्या काकांच्या फोटोकडे बघते. मग संगीता कलाला म्हणते की कले, तुझ्या मनात सुद्धा तीच गोष्ट आली का जी माझ्या मनामध्ये आली? काजल म्हणते की ये होईना बात, माझ्या मनात सुद्धा सेम तीच गोष्ट आली. आणि मग ती कलाला म्हणते की कलाताई, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काका आपल्यासाठी हीच तर चॉकलेट आणायचे ना? कला म्हणते की हो, काका नेहमी आपल्यासाठी काही ना काहीतरी खाऊ आणायचे. ती एकदा आपण काकाकडे जातोय किंवा ते आपल्याकडे येत आहे असं व्हायचं आपल्याला. त्यांना माझ्या कलेचं सुद्धा किती कौतुक होतं, नेहमी माझं कौतुक करायचे ते. तर संगीता म्हणते की हो, या काकांचा खरंच कलावर खूपच जीव होता, आणि भाऊजी तर नेहमी कलाला पोटच्या पोरापेक्षाही जास्त वागवायचे. अगदी कलाचा एक शब्द सुद्धा त्यांनी कधी खाली पडू दिला नाही. कला संगीताला म्हणते की खरं सांगू काही, अजूनही मला तो दिवस आठवतो ग, ज्या दिवशी काका अपघातात गेले. आता त्या दिवसापासूनच मी ठरवलं होतं की ज्याने कोणी हे केलंय त्या फॅमिलीचा शोध घ्यायचा. त्यांच्याच गाडीखाली काकांचा ॲक्सिडेंट झाला होता ना. आता इतकी वर्ष झाले तरी सुद्धा मी कधी कधी दचकूनच उठते आणि लगेचच माझ्यासमोर काकांचा चेहरा येतो. खरंच आपल्यासोबत किती मोठा अनर्थ घडला होता त्या दिवशी, आपल्या घरावर किती मोठा दुःखाचा डोंगर होता, आणि त्या लोकांनी, त्या श्रीमंत लोकांनी मात्र काही पैसे सरकवून केस बंद करून टाकली. आणि खरं तर त्याच दिवसापासून मला श्रीमंत माणसांचा तिटकार आहे. त्यांना हृदय, मन ह्या गोष्टी कधी नसतातच ग.
त्यांच्यासाठी प्रेम, माया ह्या गोष्टी कधी इम्पॉर्टंट नसतातच. ते फक्त आणि फक्त पैशाला इम्पॉर्टन्स देतात. त्यांना फक्त त्यांचा पैसा आणि त्यांची इज्जत जपायची असते आणि त्यासाठी ते कोणाचाही बळी देऊ शकतात किंवा बळी घेऊ शकतात. त्या दिवशी आपले काका जे आपल्याला सोडून गेले ते परत कधीच आले नाही, परंतु काकाच्या जीवाची किंमत त्यांनी फक्त पैशामध्ये केली. एवढंच काय तर स्वतःचं नाव अजिबातही त्यांनी बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही. शेवटी या श्रीमंत लोकांनी स्वतःचं वजन काय असतं हे शेवटी दाखवूनच दिलं ना पैशांनी. खऱ्या अर्थाने पैशाने जे माणसाची बुद्धी भ्रष्ट होत असते ते अगदी खरं आहे. पण ठीक आहे, मीही त्याच दिवशी ठरवलं की कुठे ना कुठे कधी ना कधी ही भेट होणारच आहे. मग तेव्हा मात्र मी त्यांना सोडणार नाही असं कला म्हणते. तर संगीताही आता कलाच्या बोलण्याची सहमत होत असते. कलाला खूप राग आलेला असतो की ज्यांनी कोणी तिच्या काकांचा ॲक्सिडेंट केलाय त्या श्रीमंत व्यक्तीचा शोध कलाला घ्यायचा असतो आणि कला खूप रागवलेली असते आणि तिला श्राद्धाच्या दिवशी काकांची खूप आठवणही येत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर मागील सप्ताहात अनिता खेडकर या आपल्या स्पर्धेच्या विनर ठरल्यात. सोबतच त्यांनी पैठणी सुद्धा जिंकलेली आहे. आणि जर अनिता खेडकर हा व्हिडिओ बघत असतील तर सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते. तुम्हाला नाती मराठी या चॅनलकडून मेल आला असेल, प्लीज तुम्ही त्याला रिस्पॉन्स करा. तर या प्रकारे मित्रांनो, अनिता खेडकर यांच्याप्रमाणे तुम्ही देखील लकी विनर ठरू शकता. तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता कलाला म्हणत असते की अगं जावई बापू किती बदललेत, तू त्यांच्याशी असं का वागतेस, त्यांच्याशी जरा चांगलं वागत जा ना, प्रेमाने वागत जा ना. तर कला संगीताला म्हणते की अगं आई, तुला असं वाटतंय की तो बदललाय, परंतु तो अजिबातही बदललेला नाहीये. अगं तुला एक गोष्ट माहिती आहे का की अद्वैतने काय केलं होतं, त्याने माझ्याशी चांगलं वागण्याचं फक्त एक नाटक रचलं होतं. ऐकून संगीताला मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की काय. कला म्हणते की हो आई, मी बरोबर बोलतीये आणि यापुढे चांदेकरमध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चांगले संबंध होऊ शकत नाही. त्यानंतर अद्वैत आणि कला जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा कला कपाटातून तिची गादी काढत असते. अद्वैत कलाला म्हणतो की काय ग, तू मला तोंडावर पाडायचं ठरवलंच आहेस का. मला अद्वैतला म्हणते की आणि तसंही मी तुझ्यावरचा राग इतरांवर कशाला काढू, आणि तसंही मला आल्यापासून अजिबात भांडण्याचा वगैरे मूड नाही आहे, त्यामुळे तू प्लीज शांत बस, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये असं म्हणून कला झोपते. तर मित्रांनो, इकडे मात्र संगीता किचनमध्ये उभी असते आणि किचनमध्ये आता ती तिच्या अंगावर रॉकेल ओतून घेते आणि काडी लावणार असते. मित्रांनो, संगीता हे सगळं का करतेय आणि ती स्वतःला मारण्याचा का प्रयत्न करते हे आपल्याला पुढे कळेलच. आणि जेव्हा संगीता हे सगळं करत असते तेव्हा मात्र कलाच्या मनात विचार येत असतो की काही अनर्थ तर घडत नाहीये ना. तिच्या मनाची फार घालमेल होत असते आणि देवी आईला ती म्हणत असते की देवी आई, माझ्या मनाची जी घालमेल चालली आहे त्यातून काही वाईट तर घडणार नाहीये ना. तर दुसरीकडे मात्र संगीताने अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं असतं आणि तिच्या हातामध्ये जळती काडी असते. आता पुढे नक्की काय होणार, हा नक्की मालिकेतला ट्विस्ट आहे तरी कुठला, आणि आता खरंच संगीताला पेटून घेते की काय, हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायलाही मिळणार आहेत. तर मित्रांनो, न चुकता या मालिकेचे रिव्ह्यूज बघत जा आणि तेही आपल्या चॅनलवर. सो इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.